ते सुपारी घेतात आणि कीर्तन करतात. पैशानी सर्व होत नाही. आणि आता जगामध्ये पैशानी सर्व करायला बघतात का घरी अशी आमची व्यवस्था होत नाही महाराज. भगवान शंकर पंढरीचे पहिले वारकरी आहात. तमाशाने गाव बिघडत नाही आणि कीर्तनाने कधी सुधारत नाही असं पंढरपूर सोडताना एकमेकाच्या गळ्यात फोडून वारकरी रडतो महाराज. ही वारकरी संप्रदायाची सुरुवात कशी झाली? नमस्कार, माझं गाव माझा गट्टा या आपल्या आजच्या या कार्यक्रमात आपण आमंत्रित केलं आहे एक वारकरी संप्रदायाचं पताका खांद्यावर घेऊन ज्या हिंदू समाजाचे असेल, हिंदू धर्माचे असेल, जनजागृती करण्याचं काम जे करतायत ते हरिभक्त परायण एकनाथ महाराज ढोकणे उमरेकर. महाराज नमस्कार. नमस्कार. आपण आज माझं गाव माझा गट्टा या कार्यक्रमासाठी वेळ दिलात त्याबद्दल सर्वप्रथम धन्यवाद देतो आणि तुमचं स्वागत करतो. जय हरी. तर महाराज, वारकरी संप्रदाय का ज्याला हजारो वर्षाची परंपरा आहे त्या विषयावर आज आम्ही आमच्या दर्शकांसाठी, आमच्या प्रेक्षकांसाठी आपल्याकडून एक दोन शब्द असे आम्ही ऐकू इच्छितो की जे आजच्या तरुण पिढीला माहिती नाहीत. तर आपण सुरुवात करूया. ही वारकरी संप्रदायाची सुरुवात कशी झाली? 750 वर्षापूर्वी माऊलीचा समाधी सोहळा झाला. त्याच्यामुळे हा वारकरी संप्रदाय जिवंत झाला. आणि त्यामध्ये आमच्या गावचं भूषण, उमरे गावचं भूषण हरिभक्ती परायण रघुनाथ महाराज ढोकणे यांनी ज्या डोंगर दऱ्यात माणसं घडवायचा प्रयत्न केला त्यामध्ये आम्हाला काही त्यांचा अनुग्रह लाभला आणि त्याच्यामध्ये आम्ही असं सक्रिय झालो. रघुनाथ महाराज उमरेकरांच्या माध्यमातून आम्ही सक्रिय झालो हेच आम्ही बोलू शकतो. असं आता वारी आपण जे म्हणतो वारकरी संप्रदायात वारीला फार महत्व आहे. हो. पंढरीची असो, आळंदीची असो, देवाची असो, पैठणची असो, त्याचं काय सांगाल तुम्ही नेमकं? पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि काही तीर्थव्रत मी न करी हे तुकोबराय म्हणतात. पहिले पंढरीचे वारकरी जर कोण असतील तर भगवान शंकर पहिले पंढरीचे वारकरी. पहिले वारकरी पंढरीचे भगवान शंकराचार्य शंकर, भगवान शंकर पंढरीचे पहिले वारकरी आहात आणि त्यांनी पहिली वारी केली. ज्या वेळेस ते वारीला निघाले, आपण जसं घरातून निघतो आणि आपल्या घरातले काही माणसं मागे लागतात आणि मग त्यांच्या धर्मपत्नी पार्वती माग लागल्या तर भगवान शंकरांनी सांगितलं, अरे बाबा हो, ही वारी इतकी सोपी नाहीये, तिथे पाय टेकत नाही खाली. पंढरीचं महात्म्य असं आहे का वारीला जायचं म्हणलं का तिथं त्रास फार सहन करावा लागतो. तुम्हाला तो त्रास सहन होणार नाही आणि तुम्ही वारीला येऊ नका. पण त्यांनी आग्रह धरला आणि मग ते घरातून निघाले. दोघे जण निघाल्यानंतर गणपती म्हणे मला पण वारीला यायचं आणि मग गणपती त्यांच्या बरोबर निघाले आणि पुढे नंदी होता. नंदी म्हटला मला पण भगवान शंकर तुमच्या बरोबर वारीला यायचं आणि मग हे सर्व कुटुंब वारीला निघालं. वारीचं महत्व आपल्याला काय सांगायचंय का हे तीर्थयात्रा करत करत पंढरीत पोहोचले. पंढरीत पोहोचल्यानंतर त्यांनी चंद्रभागेत जाण्याचं ठरवलं. हे तोबा गर्दी असे खाली पाय टेकानात आणि मग पार्वती माता म्हटल्या, भगवान माझी काही हिंमत राहिलेली नाही, मी आता इथंच थांबायची माझी हे आहे. मग भगवान शंकर म्हटले, मी तुम्हाला घरीच म्हटलं होतं येऊ नका. आणि मग ते आले. तिथं भगवान शंकरांनी पार्वतीचं मंदिर केलं. आज तगायत आज तिथं मंदिर आहे. आणि मग गणपती आणि नंदी आणि भगवान शंकर चंद्रभागेत गेले. चंद्रभागेत स्नान केलं आणि आपल्या महाद्वाराकडे निघाले. नावगाठानी जाताना कुठे गेल्यानंतर दक्षिणमुखी उत्तर दक्षिणमुखी हनुमंताचं मंदिर आहे. आणि मग तिथे गेल्यानंतर नंदी म्हटला, देवा मी सुद्धा फार थकलोय, मला पुढे काही शक्ती राहिलेली नाही चालायची. आणि मग भगवान शंकराने त्या मारुतीच्या देवळामध्ये नंदीची स्थापना केली. जगात कुठेही स्थापना नाही. दक्षिणमुखी मारुतीच्या मंदिरात नंदी आज तगायत सर्वांना पाहायला मिळतो. एकमेव जगात उदाहरण कुठेच नाही. हेच मी बोलू शकतो. हे कोणाच्यामुळे? सद्गुरू रघुनाथ महाराज यांच्या कृपेमुळं. मी याच्यासाठी कुठेतरी शाळा शिकावं लागते, कुठेतरी शाळेत जावं लागतं. पण मी कुठेही शाळेत न जाताना वारी करतो, वारीचं महत्व सांगतो. हेच मी तुम्हाला म्हणजे हे बघा, आपल्याला वारीचा उगम कसा झाला हे आज महाराजांनी आपल्याला सांगितलं का जे बहुतांश लोकांना, म्हणजे अगदी मला सुद्धा माहिती नव्हतं
का ते आख्यायिका आपल्याला ती समजली. तर महाराज खरोखर आपणही वारी करता आहात. मात्र वारीला गेल्यानंतर आपण म्हणतो की खूप एक आनंद वेगळाच असतो, एक सुख सोहळा वेगळा असतो. तो कसा कसा जाणवतो, तुम्ही कसा अनुभव कसा करता? आता वारीला निघायचं म्हटल्यानंतर 15 दिवस कोणाचे न कोणाचे फोन चालू होतात. पायी प्रवास असतो. पायी प्रवास असतो. दर मुक्काम लोक आमची खूप व्यवस्था ठेवतात. अशी काही व्यवस्था ठेवतात का घरी अशी आमची व्यवस्था होत नाही महाराज. एवढी व्यवस्था लोक आम्हाला पाणी, चहा, सकाळी 7:30 वाजता जेवायला देतात, अच्छा. नाश्ता देतात. हो. एवढं काही वारीत गेल्यानंतर आमचं वजन वाढतं. ही कोणाची कृपा? ही आमच्या सद्गुरू रघुनाथ महाराजांची कृपा. यांनी वाट दावूनी गेले दयानिधी संत दे, वाट दावूनी गेले आधी आणि दयानिधी संत दे. असे संतांची जर आपण स्तुती केली तर परमार्थात यश प्राप्त होतं. आणि वारी केल्यामुळे बॅटरी आपली ऊर्जा निर्माण होती अच्छा. आणि वर्षभर ती ऊर्जा आपल्याला टिकते. खरं तर पंढरीची वारी म्हटलं तर मला आमच्या वडिलांची आठवण आली. हो. पंढरी उमरे ते पंढरीची वारी सुरू केली. तर महाराज असा एखादा प्रसंग सांगता येईल का तुम्ही मुक्काम करताय किंवा दुपारच्या अन्नदानाच्या ठिकाणी थांबताय, आपण जे म्हणतो साधू संत ती घरात तोच दिवाळी दसरा असे काही प्रसंग आहेत का? आहेत तुम्ही ना. गेलेत तिथं आणि खूप तुम्हाला असं वाटलं का? हरिभक्त परायण भाऊसाहेब शेजूळ हे आमचे वर्गमित्र होते. त्यांनीच आम्हाला परमार्थामध्ये घडवलं. परमार्थामध्ये त्यांच्यामुळेच आम्ही त्यांच्या बोटाला धरून परमार्थ करतो. आम्ही जर निघालो ना तर लोक आडवे होतात. पण आमची अशी परिपत्रिका आहे, आम्ही ज्या ठिकाणी आमचं जेवण आहे त्याच ठिकाणी आम्ही जेवण करतो महाराज. दुसरीकडे जेवण करत नाही. दुपारच्या ठेप्याला गेल्यानंतर दिंडी तेथे थांबती. दिंडीचं भव्य दिव्य असं काही स्वागत होतंय का त्या स्वागताला माप नाही एवढं स्वागत होऊन आमचे पाय धुतात, आमची पाद्य पूजा करतात. आणि मग आमचं थोड्या वेळ 10-5 मिनिटं व्याख्यान होतं. नंतर आम्ही त्यांचं अन्न ग्रहण करतो. 15 दिवस 10 दिवस काय असेल तो प्रवास केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही पंढरपूरला जाता पांडुरंगाच्या भेटीसाठी, त्यावेळेस ती काय भावना असते? त्यावेळेची एवढी अतोनात गर्दी असते. गर्दीत सुद्धा आमचा असा उल्हास असतो. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया सुख देईल विसावारे. अशा न्यायानं जेवढ्या गर्दीत जाऊ तेवढ्या गर्दीत आम्ही प्रदक्षिणा केल्याशिवाय दर्शन नाही घेत. पण प्रदक्षिणा हीच कळसाचं दर्शन, हेच पंढरीचं वारीचं महत्व. म्हणजे तुम्ही ज्या दिवशी गावातून निघता त्या दिवसापासूनच तुम्हाला पांडुरंग भेटीची उत्कंठा. पांडुरंगच आमच्या परमात्मा आमच्या बरोबरच असतो. प्रत्येकाच्या बरोबर असतो. प्रत्येक वारकऱ्याच्या बरोबर पांडुरंग परमात्मा असतो. त्याच्यामुळं त्याला कुठेही कमकुवतपणा मिळत नाही. तो कुठेही थकत नाही. म्हातारे सुद्धा नाचत जाऊ त्याच्या गावारे, असे वारीच महत्व आहे. पंढरपूर सोडताना काय भावना असतात? पंढरपूर सोडताना एकमेकाच्या गळ्यात पडून वारकरी रडतो महाराज. अच्छा. वर्षभर आता 15 दिवस वारी आली म्हणजे लोकांचे फोन चालू होतात, महाराज दिंडी कधी निघायची, आम्हाला पत्रिका कधी मिळणार आणि आपण रस्त्याने कसं जाणार. आमची सगळी आम्ही फार थकलेलो आहे. पण इथं आले ना, म्हातारे होती तरणे हो, असं म्हाताऱ्याला तरुण पण येतं आणि मग ते नाचतच आमच्या बरोबर येतात. हा वारीचा एकमेव आनंद. ह्या आनंदाला आम्ही जर एखाद्या आम्हाला आजपर्यंत आम्ही 40 ते 45 वर्ष झाले महाराज वारी करतो. आम्हाला कुठलीही अडचण भगवंताने आजपर्यंत तयार केली म्हणजे दाखवली नाही आणि थांबायची वेळ आली पण सुद्धा नाही. असं किती वारी असेल आता मला सांगता येत नाही, मी ते सांगू शकत नाही. पण मी 10वीला शाळेत असल्यापासून मला परमार्थाचा छंद होता आणि त्याच्यात आमचे भाऊसाहेब दादा शेजूळ हे आमचे आद्य गुरुच आहेत. त्यांनीच आम्हाला रस्ता दाखवला हा संपूर्ण. असं ठीक आहे, आपण वारकरी संप्रदायाबद्दल बोलत आहोत, वारीबद्दल आपली चर्चा झालीच. मात्र आता आज जो वारकरी संप्रदाय आहे आपण त्याचा प्रचार आणि प्रसार करतो आहोत आपण. हो. तर तो कशा पद्धतीने सुरू आहे आणि अजून कशा पद्धतीने तरुणांनी पण त्यात सहभागी व्हायला पाहिजे किंवा गावोगावी जे सप्ताह आहे ते अजून वाढले पाहिजे. आता कसं आहे, काय केलं पाहिजे, काय? आता हा धर्म प्रचारक आहे. ह्या धर्म प्रचारकामध्ये अशा होतकरून तरुण मंडळीने याच्यात सहभागी व्हायला पाहिजे. आमच्या सारखे वयोवृद्ध तर आहेच आहेत, पण आता आम्ही कमी होत चालतो ना. यामध्ये काय दिसतंय, वारकरी संप्रदायाची जर ताकद वाढवायची असेल तर त्यामध्ये ह्या तरुणांनी भाग घेतला पाहिजे. अच्छा, असं आमचं मत आहे. म्हणजे त्यासाठी कीर्तन ऐकले पाहिजे, प्रवचन ऐकले पाहिजे, हे कोणी ऐकले पाहिजे. हे वयोवृद्ध माणसांनी तर ऐकलेच पाहिजे, पण त्याच्यात तरुण 25%, 30%, जवळजवळ 50% तरुण असले पाहिजे. आम्हाला एवढीच खेद वाटते
का तरुण याच्यात शिरत नाही. बळच आम्ही आता नवीन एक महाराज तयार करायचं ठरलं तर 40 वर्ष लागतात महाराज. एक भजन्या तयार करायचं म्हणलं तर त्याला 10-20 वर्ष घासावं लागतं. परमार्थ हा इतका सोपा नाही. जगद्गुरु तुकोबराय बोलतात 16 वरची पोळी आहे. आणि वारीचं एवढं महत्व आहे. वारीला गेल्यानंतर वर्षभर कुठेच जाऊ नका, कुठे जाऊ नका. बरोबर महाराज. दुसरं एक असं आहे की एकीकडे धार्मिक सोहळे सुरू असतात, म्हणजे ओव्हरऑल राज्यातलं सांगतो मी. तर मग असा एक मत प्रवाह येतो की तमाशाने गाव बिघडत नाही आणि कीर्तनाने कोणी सुधारलं नाही असं. तर ते त्यात तथ्य किती, काय काय नेमकं काय सांगा. तुमचं बरोबर आहे महाराज, पण आता तमाशाची आवड जास्त आहे. तमाशामध्ये बिघडत नाही माणूस, पण तमाशाकडे माणसाचं मन आवरत नाही. माणूस गेल्याशिवाय राहत नाही. आणि तरुणाला जर म्हणलं तर कीर्तनाला चला, ते म्हणते त्यांचा धंदाच आहे. ते सुपारी घेतात आणि कीर्तन करतात. नाही पण त्यांच्या म्हणण्यात किती तथ्य आहे. कारण हे बघा, म्हणजे महाराजच सांगतात, तुकाराम महाराज देते घेते काय नरकाशी जाती. आणि मग ते पण कुठंतरी त्यांचं पण म्हणजे त्यांना पण कुठं बोट ठेवायला जागा मिळते का काय? नाही. त्यांनी तर तो आरोप करू, देती घेती नरका जाती. जो घेऊन देऊन परमार्थ करतो तो साध्य होत नाही. जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्या गाथ्या, आपल्या पोथ्या त्या 42 दिवस पाण्यामध्ये बुडाल्या, लोकांनी बुडवल्या, पण त्या जशाची तशाच निघल्या. ही कोणाची ताकद? ही जगद्गुरु तुकोबरायाची ताकद, ही परमार्थाची ताकद. हे जपण्यासाठी तरुणांनी धावून याच्या पुढे यायला पाहिजे, असं आमचं मत आहे. दुसरा असा एक विषय आहे की आपला वारकरी संप्रदाय नेहमी सांगतो की ज्येष्ठांचा आदर करा, आई वडिलांची सेवा करा. मात्र आपण आज सभोवताली बघतो की त्याची कुठेतरी चिंता व्यक्त होते. जन्मदात्या आपण अनेक ठिकाणी, अनेक कुटुंबात का आई वडिलांना सांभाळलं जात नाही. शहराच्या ठिकाणी वृद्धाश्रम वाढत आहेत. आपल्या ग्रामीण भागात परिस्थिती अजून चांगली आहे, मात्र चांगली आहे. शहरात परिस्थिती अशी आहे की आई वडिलांना सांभाळलं जात नाही, वृद्धाश्रमात ठेवलं जातंय. म्हणजे ज्यांनी काबड कष्टाने त्यांना मोठं केलं, त्यांचा प्रपंच फुलवला, मात्र त्यांना काय संदेश द्याल तुम्ही? आता त्याबद्दल बोलायचं म्हटलं ना महाराज, त्याचं असं आहे, हे सुशिक्षित लोक, अशिक्षित लोक, अडाणी लोक आपल्या आई वडिलांना सांभाळल्याशिवाय राहत नाही. पण सुशिक्षित लोकाला वेळच नाही हे तुमच्याकडे बघायला. एखाद्याचा अंत्यविधी झाला आणि त्याच्या जर मुलाला फोन केला ना महाराज, तर ते बोलतात पैसे किती देऊ. पैशानी सर्व होत नाही. आणि आता जगामध्ये पैशानी सर्व करायला बघतात. ही फार मोठी या ह्या आपल्या वारकरी संप्रदायाची फार मोठी हानी आहे, असं आमचं मत आहे. शोकांतिकाच आहे सरी. त्यासाठी यांनी थोडं धार्मिक ऐकलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे, प्रवचन ऐकलं पाहिजे, कीर्तन ऐकलं पाहिजे. सर्व काही या होतकरू मंडळींना केलं पाहिजे. आम्ही तर करतोच, आम्ही तर वारकऱ्याचे झेंडा घेऊनच पंढरीला जातो. पण याच्यात सहभागी सर्व होतकरू तरुणांनी व्हायला पाहिजे. मग तो परमार्थ मोठा दिमागदार दिसतो. वारकरी संप्रदायाला राजकीय ताकद पण मिळते, म्हणजे सरकार पण अनुकूल आहे. दिंडी सोहळे असतील किंवा इतर काही उपक्रम असतील, कार्यक्रम असतील, त्यांना भरभरून सरकार मदत करते. शासनाने तुम्हाला सांगतो महाराज, पूर्वी आम्ही निघायचो ना, एकच रस्ता असायचा. एक रस्ता असायचा, 2 आमचे चोपदार असायचे, गाड्या बाजूला साईडला लावायच्या. आमच्या भास्करगिरी महाराजांनी, जी देवस्थानचे ते विश्वस्त आहेत, त्यांनी मांडली का आमच्या वारकऱ्याला हा सेपरेट रस्ता पाहिजे. सरकारने सेपरेट रस्ता केला पाहावं महाराज. एवढी सरकार दखल घेते कशाची? या वारकऱ्याची. आणि या वारकऱ्याच्या पलीकडे कोणतीही ताकद आम्ही सांगत नाही, कोणतीच ताकद नाही. आम्ही त्याच्यामुळे आज सुखी खातो. सर्वात मोठी ताकद वारकरी संप्रदायाची आहे. वारीला फिरते शौचालय असेल, पिण्याच्या पाण्याची सुविधा असेल, तुम्हाला जागी राहण्यासाठी ज्या हे तयार केलं जातं त्याला. आम्ही ज्या वेळेस वारीला जातो ना महाराज, त्यावेळेस तो वारकरी, एकदा तर आम्ही सुरुवातीला ज्यावेळेस वारी काढायची त्यावेळेस माझ्या बरोबर आमची महाराज मंडळी होती. आम्ही एका ठिकाणी गेलो, एक मोठी इमारत होती, आणि त्या इमारतीच्या घरी गेलो आणि त्यांना म्हटलं, आमचे गावकऱ्यांनी सगळं अन्नदान दिलेलं आहे, सगळं आमजवळ आहे, पण आम्हाला जागा द्या. त्या जागेत आम्ही करून आम्ही आमचा प्रवाह पुढे जाऊ. परंतु ते म्हणले, बाबा हो, आम्हाला वारकरी अनेक भेटतात, पण आमच्या इथं जागा नाहीये. एक प्रसंग आला महाराज, तुम्हाला सांगून जातो. त्यांच्या इथं गडी काम करत होता.
गाया पिळत होता, गायाला वालीच देत होता. त्यांनी आम्हाला दोघाला बघितलं. बघितल्यानंतर तो धावतच आमच्याकडे आला. महाराज, तुम्हाला जागा नाहीये ना? आपली वस्ती आहे इथून जवळ आहे आणि तिथे मी तुम्हाला जागा देतो, तुम्हाला पंगत देतो. आज तगायत 25 वर्ष झाले महाराज. तो काम करणारा मजूर आमची अशी यथेष्ट सोय ठेवतो. पिठलं ज्वारीची भाकरी तो आम्हाला पंगत देतो. सर्व वारकरी आम्ही आनंदाने खातो. त्याचा आज ट्रॅक्टर झालाय आणि तो आज मुकादम झालाय. फार मोठ्या हिमतीनं कारखान्याला काम करतोय आणि त्याचं सफराचं घर होतं, त्याचं आज मोठं बिल्डिंगचं काम झालंय. त्यामुळेच म्हणतात त्याच्यामुळं साधू संत येती घरा आणि तोच दिवाळी दसरा. खऱ्या अर्थानं तुम्ही ते जिवंत तेच महत्व आहे. महाराज खूप खूप धन्यवाद. महाराजांनी आपल्याला आज वारकरी संप्रदाय आणि वारी या विषयावर खूप विस्तृत असं मार्गदर्शन केलं. महाराज, अजूनही खूप काही विषय आहेत का, त्याविषयी तुम्ही आम्हाला वेळ द्याल भविष्यात? हो, कधी सांगा महाराज. करतो आणि धन्यवाद. थांबतो. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी.